श्री क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी दसरा मेळाव्याची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आली असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। 2 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। गत वर्षी ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळावा पार पडला होता। या दसरा मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जो आहे तो गडावर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं होतं। सध्या पावसाने हजेरी लावली असली तरी बी मात्र गडावर दसरा मेळाव्याची जी तयारी आहे ती जोरदार स्वरूपात होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण नारायणगड परिसर जो आहे तो स्वच्छ केला असून ह्या ठिकाणी आता भव्य दिव्य असं स्टेज देखील उभारलेला आहे। तर इतकंच नाही तर गडाच्या चहूबाजूने भगवे पताके देखील लावण्यात आले असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसामुळे गडावर पोहोचणारा प्रमुख रस्ता जो आहे त्या रस्त्यावरील पुलाचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। मात्र या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ह्या पुलाची देखील दुरुस्ती करण्यात आलेली आहे। कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या दसरा मेळाव्यासाठी मराठा बांधव तसंच भाविक भक्त प्रचंड संख्येने येणार आहेत। ते येणाऱ्या भाविक भक्तांची कुठेही गैरसोय होऊ नये या अनुषंगाने आता गडाचे महंत असलेले शिवाजी महाराज याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी असलेले गंगाधर नाना काळकुटे यांच्याकडून ह्या दसरा मेळाव्याविषयीची तयारी जी आहे ते अगदी व्यवस्थितरित्या पार पाडली जात असून खबरदारी देखील बाळगली जात आहे। गडाचा जो 500 एकरचा परिसर आहे तो पूर्णपणे स्वच्छ करण्यात आलेला आहे। गडावर योग्य ठिकाणी आता पार्किंगची देखील व्यवस्था चांगल्या रीते करण्यात आली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सध्या गडाच्या चहूबाजूने भगवे ध्वज लावण्यात आले असून गडावर नव्याने उभारण्यात आलेल्या ज्या कमानी आहेत त्या कमानीवर देखील भगवे ध्वज लावण्यात आलेले आहे। इतकंच नाही तर ज्या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य असं स्टेज देखील उभारण्यात आला असून ह्या स्टेजची पाहणी गडाचे महंत शिवाजी महाराज तसेच गंगाधर नाना काळकुटे यांच्यासह मराठा समन्वयकाकडून करण्यात आलेला आहे। आणि गडापर्यंत पोहोचणारा जो प्रमुख रस्ता आहे त्या रस्त्यावरील पुलाची देखील दुरुस्ती आज करण्यात आलेली आहे। गडावर असा प्रचंड समुदायांच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडणार असल्याचं देखील गंगाधर नाना काळकुटे यांच्याकडून सांगितलं जात आहे। याचबरोबर गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मराठा बांधवाची कुठली गैरसोय होऊ नये यासाठी देखील खबरदारी बाळगली जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। सध्या गडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी होत असल्याचं दिसत आहे। त्या अनुषंगाने सर्व मराठा समन्वयक असतील याचबरोबर नारायणगडाच्या पायथ्यालगत असलेल्या काही गावातील नागरिक असतील यांनी या ठिकाणी परिसर अगदी स्वच्छ करून दसरा मेळाव्याची एकदम तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आणून ठेवली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आता ह्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील जे आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार स्वरूपाच्या पावसामुळे शेतकऱ्याचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। राज्य सरकारकडून नुसतं आश्वासनाची बोलवण देण्यात आलेली आहे। मात्र थेट सरकारकडून शेतकऱ्यांना कुठलीच मदत न मिळाल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। मनोज जरांगे पाटील हे कुठल्या पद्धतीची दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी भूमिका घेणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। इतकंच नाही तर मराठा आरक्षणाप्रश्नी मनोज जरांगे पाटील हे पुढील भूमिका आपली ठरवणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल यासह अन्य 3 मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारने मंजूर केल्या असल्या तरी त्या कशा पद्धतीने अंमलात आणल्या आहेत याला कुठं आडकाठी येत आहे का ह्या विषयाची देखील मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। इतकंच नाही तर हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट असेल व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी कुठं आडकाठ येत असेल तर चलो मुंबईचा नारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता। आता याच दसरा मेळाव्याच्या माध्यमातून चलो दिल्लीचा नारा देखील ते देणार असल्याचं सांगितलं जात आहे। सध्या जर नारायणगडावर पाहिलं तर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी होत आहे। नारायणगडावरील दसरा मेळाव्याविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।